कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गणपतये नमः। धर्मशास्त्री सिद्धांत आहे अध्यात्मातला। पण जर तुम्ही पाप केलं, चूक केली तर ते क्षम्य आहे का? हो, नाही क्षम्य। शास्त्र समजून उमजून त्याप्रमाणे कृती करणं गरजेचं आहे। आणि ती षोडशोपचार पूजा आपण सगळे प्रापंचिक आहोत, बरोबर ना? सगळं प्रापंचिक आहोत, आपल्या हातून होती का? नाही होत। मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला त्रास होऊ शकतो। म्हणून मग काय, तर ओझ्या सोडलेल्या गणपती पूजेमध्ये असू नये, हे मूळ शास्त्र आहे। परंतु अपूर्ण ज्ञान धोक्याचं म्हणतात, तसं कोणीतरी काहीतरी सांगून मोकळा होतो, अरे ओझ्या सोडण्याचं गणपती वाईट, असं काही नाही। आरती एकच असावी, कारण का यावेळेला गणेश तर 1000 पट मिळतो, बाकी अर्थ का त्याला काहीच अर्थ नाही। गोकुळाष्टमीला कृष्णाची आरती घ्या, रामनवमीला प्रभू रामचंद्राची आरती घ्या, गणेशोत्सवात गणपतीची आरती घ्या, काही आवश्यकता नाही जास्त आरतीची। आणि ती कशी भावपूर्ण असली पाहिजे, आर्ततेने असली पाहिजे, आरतीमध्ये आर्तता असली पाहिजे। आता आर्तता म्हणजे काय, आपण ज्या पद्धतीनं आईला हाक घालतो आर्ततेनं प्रेमानं, तशी त्या देवाला आपल्याला हाक घाललं म्हणजे आर्तता। तो भाग असतो। त्यामुळे आरती घेताना पण कशी मंजूळ आवाजात, खूप मोठ्या टाळ्याने वाजवता, टाळ्या वाजवल्यामुळे काय होतं, तमोगुण वाढतो। उलट टाळ्या कुठे वाजवल्या जातात, राजकारणी भाषण असेल तिथे टाळ्या, देवाची तिथे कसं फक्त नाद धरण्यापुरत्या टाळ्या वाजवायच्या, मोठ्या टाळ्या वाजवायची आवश्यकता नाही। कसं लयबद्ध असलं पाहिजे, देवाला आवडेल असं असलं पाहिजे। आता पण मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं, अशा सरळ दिसत बसा, अशा सरळ दिसत बसा। का? देवाला काय सत्यम शिवम सुंदरम आपण म्हणतो ना, तसं देवाला जे चांगले तिथं ते आवडतं, देव तिथं येतो। आता त्या संदर्भात प्रयत्न घेऊ। हे श्रीकृष्ण, आज आम्ही हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा करत आहोत। हिंदू राष्ट्र स्थापनेचे भगवत कार्य करण्यासाठी तुझा आशीर्वाद आम्हाला सदैव असू दे। हिंदू राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी आम्हा सर्वांना भक्ती, शक्ती आणि बुद्धी दे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा।